नमस्कार मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल, शालार्थ बिग ब्रेकिंग असणार आहे। आपल्याला शालार्थ पोर्टलवर आपली KYC करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, शासनाच्या शिक्षण विभागाकडून या संदर्भात पत्र जे आहे ते निर्गमित झालेलं आहे आणि जिल्हा परिषद तर्फे सुद्धा पत्र आलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला शालार्थ पोर्टलवर जी KYC करायची आहे ती कशा पद्धतीने करायची आहे, त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, marathishara.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शालार्थ बिग ब्रेकिंग असणार आहे KYC। मित्रांनो, KYC जर झाली नाही तर आपलं एप्रिलचं जे वेतन असणार आहे ते निघणार नाही, त्यामुळे आपल्याला हे करणं अनिवार्य असणार आहे। तर शासनाकडून जे परिपत्रक आलेलं आहे त्यामधील संपूर्ण सूचना सोबतच KYCचे जे PDF असणार आहे, जो फॉर्म असणार आहे, तो सुद्धा मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, दिनांक 27 मार्च 2026 ला शासनाच्या वित्त विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं होतं आणि या अंतर्गत आपल्याला KYC करून घ्यायची होती। तर बघा, हे ते पत्र आहे 27 मार्च 2026 चं आणि इथे बघा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून हे आलेलं होतं। तर इथे सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांचे KYC पूर्ण करण्याबाबत अशा पद्धतीचं टायटल होतं। तर आपले जे वेतन आहे ते शालार्थमध्ये होत असते आणि इथे जे टायटल होतं हे सेवार्थचं होतं, परंतु शालार्थचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू असणार होतं। तर संपूर्ण हे जे पत्र आहे मित्रांनो, हे थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, शासन परिपत्रक सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2026 चे देयक मे 2026 या वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करायची आहे। सदर KYC पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय माहे मे 2026 चे वेतन आहरित करण्यात येणार नाही। तर अशा पद्धतीचं इथे संपूर्ण माहिती मित्रांनो देण्यात आलेली होती। तर इथे खाली जर आपण आलो या पत्रामध्ये तर बघा, इथे स्पष्ट लिहिलेलं होतं, तसेच सदरचे परिपत्रक हे जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा शालेय शिक्षण विभाग शालार्थ प्रणाली। तर शालार्थ अंतर्गत जे कर्मचारी येतात त्यांना सुद्धा हे जे पत्र होतं मित्रांनो हे लागू होतं। महाराष्ट्र पशु मत्स्य विभाग विद्यापीठ कृषी तर विद्यापीठे यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित महाविद्यालय संस्था आदिवासी विकास विभागाअंतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त अनुदानित आश्रमशाळा व संस्था वैद्यकीय विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील लागू राहील। तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो, संपूर्ण जे कर्मचारी आहे शासकीय कर्मचारी त्यांना सर्वांना हे जे परिपत्रक आहे हे लागू आहे आणि शालार्थ मध्ये जे काही कर्मचारी आहे शालार्थ सेवार्थची त्यांना सुद्धा ही KYC पूर्ण करून घ्यायची आहे। तर सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले असून याचा संकेतांक हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने अशोक चौधरी, कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन। तर मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे हे 27 तारखेला आलेलं होतं आणि याचा संदर्भ घेऊन परत एक पत्र शासनाच्या वित्त विभागाकडून शिक्षण विभागाकडून सुद्धा निर्गमित झालेलं होतं आणि मित्रांनो, राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये त्यांच्यातर्फे या पत्राचा संदर्भ घेऊन एक स्वतंत्र पत्र सुद्धा काढण्यात आलेलं होतं। तर आमच्या गडचिरोलीचं पत्र सुद्धा मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून 22 एप्रिल 2026 ला हे पत्र जे आहे हे निर्गमित झालेलं आहे आणि या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, प्रति मुख्य लेखा व वित्त अधिकारी संबंधित सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक सर्व अधीक्षक वेतन व वेतन पथक माध्यमिक सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, शालार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे KYC पूर्ण करण्याबाबत। तर अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे जे पत्र आहे मित्रांनो हे निर्गमित झालेलं आहे। तर बघा, विषयांकित प्रकरणी शासनाचे परिपत्रक पाहावे, जे परिपत्रक आपण आता बघितलेलं आहे मित्रांनो 27 मार्चचं, त्याच परिपत्रकाचा आधार इथे घेतलेला आहे आणि या पत्रानुसार शालार्थ प्रणालीतील सर्व जे कर्मचारी आहे त्यांना KYC करून घ्यायचे आहे। तर हे जे परिपत्रक आहे डॉक्टर एकनाथ आंबोकर शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्यातर्फे निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, या दोन्ही पत्राचे संदर्भ घेऊन जिल्हा परिषद तर्फे सुद्धा परिपत्रक निर्गमित झालेलं आहे, ते सुद्धा मी आपल्याला इथेच दाखवणार आहे।
तर मित्रांनो बघा, आमच्या जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे सुद्धा हे परिपत्रक जे आहे हे निर्गमित झालेलं आहे. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व मुख्याध्यापक, जिल्हा परिषद हायस्कूल सर्व मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व. आणि विषय बघा, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन खात्याच्या KYC पूर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्याबाबत. तर याचा KYCचा जो फॉर्मॅट असणार आहे तोच आपण सरळ पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, शासन निर्णय वर दिलेला आहे संकीर्ण क्रमांक अशा पद्धतीने 27 मार्चचं जे पहिलं पत्र आलेलं होतं KYC बाबत, त्याचा आधार घेऊन हे जे हा जो फॉर्मॅट आहे हा काढण्यात आलेला आहे. तर बघा, सहपत्र KYC करण्यासाठीचा फॉर्म. तर हा फॉर्म अशा पद्धतीचा असणार आहे मित्रांनो. अधिकारी कर्मचाऱ्याचे नाव म्हणजे आपलं नाव येणार आहे, आपल्या कार्यालयाचं नाव म्हणजे आपल्या शाळेचं नाव येणार आहे शिक्षक म्हणून. त्यानंतर बँक खाते क्रमांक, आपलं पूर्ण बँक खातं जे असणार आहे ज्यामध्ये आपलं वेतन जमा होते त्या बँक खात्याचा नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर बँक खाते प्रकार, जो काही प्रकार असेल तो इथे टाकायचा आहे. बँकेचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बँकेच्या शाखेचे नाव व पत्ता टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, बहुतेक जे आपले शिक्षक आहे त्यांचं GDCC अंतर्गत वेतन होते GDCC बँकेमध्ये. तर आपली जे काही बँक असेल, जे काही त्याची शाखा असेल त्या शाखेचा ऍड्रेस वगैरे इथे टाकायचा आहे. त्यानंतर बँक शाखेचे संकेतांक. तर मित्रांनो, ब्रँच कोड असतो आपल्या पासबुकावर, तो सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर MICR क्रमांक असतो एक, तो सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे. आणि IFSC कोड असतो तो सुद्धा टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला पॅन कार्ड नंबर जो असणार आहे तो इथे टाकावा लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटी इथे आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, इथे दिनांक टाकून इथे आपल्याला आपली सही वगैरे करायची. आणि त्यानंतर बँकेचे प्रमाणपत्र असणार आहे. प्रमाणित करण्यात येते की वरील माहिती मी तपासून पाहिली असून ती योग्य आहे. आणि आपल्याला आपली जी बँक असणार आहे तेथील जे शाखा प्रमुख असणार आहे त्यांची सही आणि शिक्का इथे घ्यायचा आहे मित्रांनो. आणि हा जो फॉर्मॅट असणार आहे मित्रांनो, हा आपल्याला शालार्थ पोर्टलवर अपडेट करायचा आहे, अपलोड करायचा आहे. कशा पद्धतीने करायचा आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला तात्काळ हे जे काम आहे हे करून घ्यायचं आहे. आपल्याला हे जे KYC आहे हा जो फॉर्मॅट असणार आहे हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. आणि संबंधित आपली जी काही बँक असेल त्या बँकेचे जे शाखाधिकारी असेल म्हणजे मॅनेजर, त्यांचा सही आणि शिक्का यावर घेऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो, शालार्थ पोर्टलची अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे. लगेचच आपण शालार्थ पोर्टलवर आपल्याला हा जो KYCचा फॉर्म आहे हा कसा तिथे अपलोड करायचा आहे याची संपूर्ण डिटेल माहिती डेमो सहित मी आपल्याला देणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.